नमस्कार, मी डॉक्टर नंदन मराठे. मी सायनॅप्स स्पाइन बरोबर एक कन्सल्टंट स्पाइन सर्जन आहे. बऱ्याच पेशंट्सचा प्रश्न असतो, ऑपरेशन माझं ठरलेलं आहे, तारीख दिलेली आहे, मला त्या ऑपरेशनच्या आधी काय काय तयारी करायला लागेल हे समजवण्यासाठी हा आजचा व्हिडिओ. ऑपरेशनची काही तयारी असते, काही तयारी एक आठवडा आधी केली जाते, काही तयारी ॲडमिशन नंतर एक दिवस अगोदर केली जाते. ऑपरेशनच्या एक आठवडा आधी तुमचे स्पाइन डॉक्टर काही अपडेटेड इमेजिंग मागू शकतात. ह्यामध्ये एक्सरे किंवा MRI असू शकतो, ज्याच्याने तुमचं करंट डिसीजचं स्टेटस आपल्याला समजतं. तुमचे स्पाइन सर्जन सोडून एक ॲनेस्थेटिस्ट आणि फिजिशियन डॉक्टरचीही भेट घ्यावी लागते. हे लोक इसेन्शियली तुम्हाला स्पाइन सर्जनचं क्लिअरन्स देतात, म्हणजे तुम्ही स्पाइन सर्जरी करू शकता, तुम्ही या सर्जरीसाठी फिट आहे असं हे डॉक्टर सर्टिफाय करतात. ते करण्याआधी डॉक्टर्स तुम्हाला काही रक्ताचे तपास सांगतील, एक छातीचा एक्सरे आणि ECG करायला सांगतील, हार्टचं फंक्शन चेक करायला एक 2D इको करायला सांगतील. हे रुटीन तपास सोडून काही आजारांसाठी स्पेशलाइज्ड टेस्ट करायला लागतात. जसं स्कोलिओसिसच्या पेशंटला पल्मनरी फंक्शन टेस्ट नावाची एक तपास करायला लागतो. ही सगळी झाली तयारी एक आठवडा अगोदर. ऑपरेशनच्या एक दिवस अगोदर जनरली मी पेशंट्सना 24 तास आधी ॲडमिट करायला सांगतो. ह्या पिरियडमध्ये तुमचं जे रुटीन पेपरवर्क आहे, ऑपरेशनसाठीची कन्सेंट आहे ती घेतली जाते, IV ॲक्सेस घेतला जातो. खाणं पिणं जे आहे ते जनरल ॲनेस्थीजियाच्या सर्जरीच्या आधी 8 तास थांबवलं जातं. लोकल ॲनेस्थीजियामध्ये किंवा सिडेशनमध्ये जे छोट्या केसेस आहेत त्यामध्ये 3-4 तासच खाणेपिणे बंद केलं जातं. काही पेशंट्सना ऑपरेशन रिलेटेड अँझायटी किंवा स्ट्रेस कमी करायलाही औषधं दिली जातात. थँक्यू.